नमस्कार मित्रांनो. तर टाउन प्लॅनिंग असिस्टंट 2024चा फायनल सिलेक्शन लिस्ट लागलेली आहे आणि सर्वांना सिलेक्टेड कॅन्डिडेट्सना पहिलं तर कॉंग्रॅच्युलेशन्स. आता वेळ आहे ती तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची. ओके, तर आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनबद्दल बोलूया या व्हिडिओजमध्ये. आपण TPA फायनल सिलेक्शन लिस्ट जर बघितली नसेल तर टेलिग्रामला मिळून जाईल. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनबद्दल बोलूया आपण. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये पुढील मुद्द्यांमध्ये बघूया पूर्ण व्हिडिओज. पहिलं तर नंबर ऑफ कॅन्डिडेट सिलेक्टेड, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं टाईमटेबल बघू, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा ॲड्रेस काय, ऑफिस कुठे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे, नंतर कोणते कोणते रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहे, आणि लास्टला बघूया व्हॉट अबाउट द वेटिंग लिस्ट. आपण बघितलं असेल तर त्यांनी फक्त फायनल सिलेक्शन लिस्ट लावले पण वेटिंग लिस्ट तर कुठे दिसली नाही आहे, तर त्याबद्दल बोलूया. ओके, तर सगळ्यात पहिलं नंबर ऑफ कॅन्डिडेट सिलेक्टेड. जसं की आपल्याला माहिती आहे 261 नंबर ऑफ पोस्ट होत्या आणि बरोबर 261 नंबर ऑफ कॅन्डिडेट सिलेक्टेड त्यांनी दिले. म्हणजे टोटल जेवढ्या पोस्ट होत्या तेवढेच कॅन्डिडेटची लिस्ट दिली त्यांनी, म्हणजे वेटिंग लिस्ट दिलेली नाही आहे. वेटिंग लिस्टबद्दल त्यांनी काही सांगितलं पण नाही अजून. तर आपण डिपार्टमेंटमध्ये तशी चौकशी करूया आणि काय ॲन्सर येते त्यांचं ते सांगूया पुढे. नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं टाईमटेबल त्यांनी दिलं आहे. बघा, आज 7 तारखेला रिझल्ट लागला आणि लगेच त्यांनी 10 पासून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन टाईमटेबल दिलेलं आहे. म्हणजे 10 तारखेला सकाळी 11 ते 1:30 इथे त्यांनी 11 ते 1:30 दिला आहे. अनुक्रमांक 1 ते 44, नंतर 45 ते 87. पण TPA सिलेक्टेड कॅन्डिडेट्स आहेत त्यांना माहीत असेल की आज दिवसभरात टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटचे जे हेड ऑफिस आहे पुणे इथून सगळ्या सिलेक्टेड कॅन्डिडेटना कॉल आलेले आहेत आणि प्रत्येकाला पर्सनल मेल आलेले आहेत. तर कॉल आलेले आहेत आणि त्यावरती त्यांनी सांगितलं आहे की सकाळी 10 वाजता हजर राहायचं आहे. बरोबर, ज्यांना कॉल आले त्यांना माहीत असेल की सकाळी 10 वाजता हजर राहा असं त्यांनी सांगितलं आहे. ओके, म्हणजे तेच 10 तारखेला सकाळी 11 ते 1:30 वाजता म्हटलं आहे पण 10 वाजता हजर राहिलेलं चांगलं आहे. बरोबर, तर सकाळी 11 ते 1:30 आहे 1 ते 44 यांचं, आणि 45 ते 87 अनुक्रमांक ज्यांचा आहे त्यांचं 2:30 ते 5 आहे. नंतर मग 11 तारखेला सकाळी 11 ते 1:30 आहे 88 ते 131चं, आणि 132 ते 174 यांचं 2:30 ते 5 आहे. नंतर 12 तारखेला आहे 11 ते 1:30ला 175 ते 218 यांचं, आणि दुपारी 2:30 ते 5 आहे 219 ते 261 यांचं. ओके, नंतर आपण बघूया डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा ॲड्रेस काय दिलं आहे त्यांनी. तर त्यांनी दिलं आहे बघा, या यादीतील सर्व उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी करण्याचे वेळापत्रक पुढील प्रमाणे, आणि सदरची तपासणी संचालक नगर रचना महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालय, मध्यवर्ती कार्यालय पुणे 1, नवीन इमारत, पहिला मजला, बैठकीचे सभागृह येथे करण्यात येणार आहे. ओके, म्हणजे नगर रचना महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालय, मध्यवर्ती कार्यालय आहे पुणेचं, त्यांची जी नवीन इमारत आहे त्यामधले फर्स्ट फ्लोअर पहिल्या मजल्याची बैठकीचे जे सभागृह आहे तिथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. बघा मित्रांनो, सकाळी 11 वाजता जर पोहोचायचं आहे तर तसं जर तुम्ही पुण्यामध्ये पहिल्यांदा जाणार असाल तर ॲड्रेस व्यवस्थित गुगल मॅपवरती वगैरे सेव्ह करून ठेवा, कारण सकाळी तुम्ही पोहोचलात तर तुम्ही वेळेत पोहोचायला पाहिजे तिथे. ओके, त्यामुळे ॲड्रेस व्यवस्थित लक्षात ठेवा. नंतर आहे कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत. बघा, रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स सांगितले आहेत त्यांनी. तर रिक्वायर्ड डॉक्युमेंट्समध्ये बघा, एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्टिफिकेट. बरोबर, म्हणजे तुमचे SSC असेल, HSC किंवा डिप्लोमा असेल, डिग्री असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल यांचं पासिंग सर्टिफिकेट पण ठेवा सोबत, आणि मार्कशीट प्रत्येक SSC, HSC, डिप्लोमा, डिग्री यांची मार्कशीट सगळ्यासोबत ठेवा. आणि त्यांनी सांगितलेच आहेत की ओरिजिनल डॉक्युमेंट लागणार आहेत तुम्हाला, आणि जे झेरॉक्स पेजेस आहेत, म्हणजे प्रत्येक डॉक्युमेंटचे झेरॉक्सचे 2 सेट त्यांनी सांगितलेत. पण आपण काळजीपोटी 3 सेट करून ठेवलेलं चांगलं आहे. म्हणजे एक सेट आपल्याकडून काही खराब वगैरे झाला तर तिसरा सेट असलेलं चांगलं आहे. म्हणजे आपण एक ओरिजिनल डॉक्युमेंटचा सेट आणि त्यांच्या झेरॉक्सचा 3 सेट सोबत ठेवू. ओके,
आणि सोबत पासपोर्ट साईज फोटोग्राफ घ्यायला विसरू नका. 5 ते 6 सोबत ठेवा. ओके. त्यानंतर बघा डोमिसाईल सर्टिफिकेट सांगितले त्यांनी, म्हणजे अधिवास दाखला. नंतर बर्थ डिटेल्स, जन्मतारखेबाबत लागणारा जो काही पुरावा असेल तो. कास्ट सर्टिफिकेट, जातीचा दाखला लागणार आहे. कास्ट व्हॅलिडिटी लागते. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्रक, स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट आणि पॅरलर रिझर्वेशन असेल म्हणजे वुमन्स रिझर्वेशन, स्पोर्ट्स क्वाटा, ऑर्फन. तर ह्या प्रत्येकासाठी त्यांच्या म्हणजे स्पोर्ट्ससाठी स्पोर्ट्सचं सर्टिफिकेट, ऑर्फनसाठी ऑर्फन सर्टिफिकेट. ओके. तर हे प्रत्येकाला सर्टिफिकेट लागणार आहेत. हे फक्त ज्यांची स्पेसिफिक आहेत त्यांना. ओके. नंतर सर्टिफिकेट ऑफ डिसॅबिलिटी लागणार आहे आणि एक्सपिरियन्स सर्टिफिकेट इफ एनी. म्हणजे जर तुम्ही फॉर्म भरते वेळी एक्सपिरियन्सला येस म्हटलं असाल आणि एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तिथे अपलोड केला असेल, ओके, तर तो एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुम्हाला इथे सबमिट करायचा आहे आणि त्याचे ओरिजिनल एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आणि त्याच्या 3 प्रती सोबत ठेवायच्यात आपल्याला. ओके. नंतर MSc वगैरे तुम्ही केले असेल तर त्याच्या सर्टिफिकेटची गरज नाही आहे तशी, तसं त्यांनी म्हटलं नाही आहे, पण सोबत ठेवलेलं चांगलं आहे. ओके. त्यांनी म्हटलं नाही आहे तसं, पण आपण सोबत ठेवलेलं चांगलं आहे. ओके. तर ते लक्षात ठेवा. नंतर बघा हे त्यांनी खाली दिलं आहे एकदम डिटेलमध्ये. ओके. म्हणजे शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, त्यामध्ये SSC. मग हे तुम्हाला पूर्ण भरायचं आहे. ओके. आता इथे उमेदवाराचे नाव, तिथं आपलं नाव वगैरे टाकायचं आहे. हे तुम्हाला भरून एक्सप्लेन केलेलं पाहिजे असेल तर तुम्ही तशी कमेंट टाका, म्हणजे आपण पुढची व्हिडिओमध्ये हे सगळं जे खालचं त्यांनी दिलेलं आहे हे सगळं आपण एक नमुना टाईपमध्ये भरून घेऊ, एक सॅम्पल कॉपी भरून घेऊ आणि ती एक्सप्लेन करू तुम्हाला. ओके. म्हणजे तुम्हाला समजेल कसं भरायचं आहे वगैरे. ॲक्च्युली हे आपण भरायचं आहे की तिथे जाऊन भरायचं आहे ते नक्की बघूया आपण. तरी पण आपण एक कॉपी स्वतः भरून घेऊ आणि एक ब्लँक कॉपी घेऊन जाऊ तिथे. ओके. तर मग हे कसं भरायचं आहे त्याच्याबद्दल आपण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्वतः भरूया आणि त्याच्याबद्दल एक व्हिडिओ बनवू. ओके. तर ह्याच्यामध्ये शैक्षणिक पात्रतासाठी सांगितलं आहे SSC, HSC आणि पदविका म्हणजे डिप्लोमा आपला, पदवी आणि पदव्युत्तर पदवी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी. गुणपत्रकाचा क्रमांक लागणार आहे, दिनांक लागणार आहे, प्रमाणपत्राचा क्रमांक लागणार आहे आणि दिनांक लागणार आहे. ओके. असं सगळं आहे आणि संस्थेचे नाव, कोणत्या संस्थेकडून प्रमाणपत्र मिळाले ते. नंतर अधिवास प्रमाणपत्र बघा, महाराष्ट्र राज्यात वास्तव्य असल्याचं म्हणजे जो डोमेसाईल सर्टिफिकेट आहे त्याचा त्याचा दिनांक, क्रमांक आणि कोणत्या कार्यालयाकडून मिळाले ते. नंतर जन्मतारखेबाबतचा पुरावा, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र. पुढे बघितलं तर नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र त्यांनी दिलेलं आहे. जर तुम्हाला जो त्यांनी मेल केलेला आहे त्या मेलमध्ये त्यांनी हे अटॅच केलेले आहेत लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र वगैरे, तर ते तुम्हाला भरायचे आहेत स्वतः. ओके. नंतर समांतर आरक्षणापैकी म्हणजे महिला विभागीय क्रीडा किंवा महिला व बाल विकास विभागाकडून निर्गमित केलेले अनाथ मुलांबाबतचे प्रमाणपत्र आणि खेळाडूबाबतचे प्रमाणपत्र. म्हणजे यामधल्या कोणत्या कॅटेगरीसाठी तुम्ही जर अप्लाय केला असेल तर ते ज्या कॅटेगरीसाठी अप्लाय केलं आहे ते सर्टिफिकेट असणं खूप गरजेचं आहे. नंतर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाल्य असल्याबाबतचे प्रमाणपत्र ज्यांना ॲप्लिकेबल आहे त्यांनी ते आणणं गरजेचं आहे. अपंगत्वाचे प्रमाणपत्र, नंतर अनुभव प्रमाणपत्र, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट. बरोबर. तुम्ही जर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट अपलोड केलं असेल तर तो कंपल्सरी आणायचा आहे. नंतर ऑटोकॅड GIS सर्टिफिकेट, MSc IT. ओके. तुम्ही याबाबत काही केलं असेल आणि तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर नक्की घेऊन या. नावात बदल वगैरे केला असेल. ओके. साक्षांकन नमुना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करून घेणे आवश्यक आहे. हे लक्षात ठेवा. साक्षांकन नमुनाच्या 2 प्रती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करून घ्यायच्या आहेत. त्या कोणत्या डाउनलोड करून घ्यायच्या ते डाउनलोड करून आपण टेलिग्रामला अपलोड करून ठेवू, म्हणजे तुम्ही तिथून घेऊ शकता जर तुम्हाला समजलं नाही तर. ओके. टेलिग्राम जॉईन करून ठेवा, मग तिथे तुम्हाला मिळून जाईल ते. हो. नंतर शासकीय सेवेत जर तुम्ही असाल, ओके,
कोणत्या अगोदरच्या गव्हर्नमेंट एक्झाममध्ये तुम्ही ऑलरेडी पोस्टिंग असाल तर तुम्हाला त्याबाबतचे सर्टिफिकेट द्यायचे आहेत की 5 वर्षाच्या गोपनीय अहवाल, विभागाचे ना चौकशी प्रमाणपत्र, नंतर आधार कार्ड, पॅन कार्ड तर सोबत ठेवाच तुम्ही. अजून आहे माध्यमिक शालांत परीक्षेत SSC हिंदी मराठी विषय होता का, असल्यास मिळालेले गुण नमूद करायचे आहेत इथे. ओके, म्हणजे 10वीत तुम्हाला मराठी हिंदी विषय होते का आणि होत असले तर त्याचे गुण आणि असायलाच पाहिजेत असं मे बी कन्सिडर केलेलं आहे त्यांनी. ओके, नंतर सद्यस्थितीत अन्य विभागामध्ये आपली निवड झाली आहे का, असल्यास विभागाचे नाव व पदनाम नमूद करायचे, म्हणजे दुसऱ्या कोणत्या गव्हर्नमेंट एक्झाममध्ये सिलेक्शन झालं आहे का. अपेक्षित केवळ एका विभाग संवर्गाचे नाव. ओके, नंतर टीप काय दिले बघा त्यांनी, उमेदवारांनी उपरोक्त नमूद केलेल्या क्रमानुसार मूळ कागदपत्रांचा तसेच साक्षांकित छायाप्रतींचे 2 परिपूर्ण संच तपासणीसाठी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. ओके, मगाशीच मी सांगितले की एक ओरिजिनलचा सेट आणि त्यांनी म्हटलंय 2 झेरॉक्स सेट, पण आपण 3 सेट सोबत ठेवलेलं कधीही चांगलं राहील. ओके, नंतर व्हॉट अबाउट वेटिंग लिस्ट. ओके, बघा नंबर ऑफ पोस्ट 261 आहेत आणि त्यांनी नंबर ऑफ एलिजिबल कॅन्डिडेटची जी लिस्ट लावलेली आहे ती पण 261च लावलेली आहेत. मग वेटिंग लिस्ट त्यांनी लावलेली नाही आहे. मग वेटिंग लिस्ट का लावलेली नाही आहे याबद्दल आपण काय करणार आहोत तर आपण त्यांना RTI टाकणार आहोत आणि त्या RTIचा रिप्लाय काय येतोय, का त्यांनी वेटिंग लिस्ट लावलेली नाही आहे ते आपण त्यांचा रिप्लाय आला की लगेच तुम्हाला सांगू टाकू. ओके, तर हे होतं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या रिलेटेड. अजून एक सांगायचं होतं की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही जर पदविका केली असेल आणि पदवी म्हणजे तुमची डिग्री कंप्लीट झाली असेल आणि तुम्ही अजून तुमच्या कॉलेजमधून किंवा युनिव्हर्सिटीमधून मार्कशीट घेतली नसेल, ओके, तर ती मार्कशीट घ्या लवकरात लवकर, कारण ती व्हेरिफिकेशनला लागणार आहे. आणि सध्या सॅटर्डे संडे आहे बघा, आणि जर ज्यांचे 11 आणि 12ला आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ते 10 तारखेला सोमवारी जाऊन घेऊ शकतात. पण ज्यांचं 10 तारखेला आहे त्यांच्याकडे आजचा दिवस होता जर तुम्ही मार्कशीट आणली नसेल तर. ओके, जर तुम्हाला वाटत असेल की कॉलेजला जाऊन 10-15 मिनटामध्ये तुमची मार्कशीट मिळेल तर ती मिळत नाही आहे सध्या. माझे म्हणजे काही जणांना म्हणजे माझ्या ह्याच्यामध्ये काही जणांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी मार्कशीट मिळण्यामध्ये प्रॉब्लेम होतो आहे. त्याच्यामुळे मार्कशीट असेल तुमचे दुसरे काही डॉक्युमेंट असेल तर ते आज उद्या लवकरात लवकर आपल्याकडे संच तयार करून ठेवा, ऐन वेळेला प्रॉब्लेम यायला नको. ओके, तर अजून तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही तसा विचारू शकता, कमेंटमध्ये टाका, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये वगैरे तो सॉल्व करू. ओके, नाहीतर मग काही अपडेट हवी असेल तर तुम्ही टेलिग्रामला जॉईन करू शकता. ओके, चला, थँक्यू.